राष्ट्रवादी पक्षाकडून सुनेत्रा पवार तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे रिंगणात उतरणार आहेत। हे आता जवळपास पक्क झालंय। नंदन भावजाईकडून प्रचाराला सुरुवात पण झाली आहे। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार हे आता दिसत असताना विजय शिवतारे यांची एंट्री झाली आहे। विजय शिवतारे यांनी आक्रमक पवित्रा घेत बारामतीतून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय। अजित पवारांना धडा शिकवण्यासाठी शिवतारे रिंगणात उतरलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढली असली तरी शिवतारे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी देखील शिवसेनेच्या विरोधात आक्रमक झाली आहे। शिवतारे जर अजितदादांबद्दल बारामतीत महायुतीचा धर्म तोडत राहिले तर शिवसेना ज्या जागा लढवणार आहे तिथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील महायुतीचा धर्म तोडू शकतात असा थेट इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते अनंत परांजपे यांनी दिलाय। त्यामुळे शिवतारेंच्या भूमिकेमुळे युतीत मिठाचा खडा पडणार का हेच समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तक में तुमचं स्वागत आहे। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार याच्या चर्चा सुरू असताना सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलं। सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचं आता जवळजवळ स्पष्ट झालंय। यातच शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बारामतीची लढत तिरंगी करण्याचा चंक बांधलाय। शिवतारे यांनी अजितदादांच्या विरोधात दंड थोपटलाय आणि निवडणूक लढवण्यावर आता ते ठाम देखील आहेत। अशातच आता अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेत। शिवतारे जर महायुतीचा धर्म तोडत असतील तर शिवसेना ज्या ठिकाणी लढणार त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील महायुतीचा धर्म तोडू शकतील असा इशाराच राष्ट्रवादीकडून देण्यात आलाय। राष्ट्रवादीचे प्रवक्ते अनंत परांजपे काय म्हणालेत ते आपण पाहूया। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते देखील आहेत, यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची समजूत काढून देखील विजय शिवतारे हे सातत्याने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं शक्तीस्थळ असलेलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने फिरून महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहे। माजी मुख्यमंत्र्यांना हीच विनंती आहे की या सर्व प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं चित्र जातंय की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत, यांचं आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही किंवा त्यांच्याच पक्षाचे नेते हे माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत। अशाच प्रकारे सातत्याने जर ह्याही पुढे विजय शिवतारे हे माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा धर्म तोडत राहिले तर महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात। आम्हाला कुठल्याही प्रकारे महायुतीचं वातावरण गढूळ होईल अशा प्रकारचं वक्तव्य किंवा कृत्य करायचं नाही, पण सातत्याने विजय शिवतारे हे करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाच मेसेज जातोय की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते या नात्याने त्यांचे नेते हे त्यांचं ऐकत नाहीयेत। केवळ अनंत परांजपेच नाही तर अजित पवारांनी देखील शिवतारेंबाबत भाष्य केलंय। शिवतारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ऐकायचं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं देखील अजित पवार म्हणालेत। अजित पवार काय म्हणतात ते पण पाहूयात। ज्याचा त्याचा प्रश्न आहे, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। त्यांची आणि मध्ये एकनाथराव शिंदेंचं बोलणं झालं असं माझ्या कानावर आलं। शेवटी आपण ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली किंवा ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या नेतृत्वाचं ऐकायचं नाही ऐकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न। वैयक्तिक तुमचं नाव घेऊन तुमचं ठीक आहे ना, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे। मी तू प्रश्न विचारत असताना तुझ्यावर पण मी टीका करू शकतो। शेवटी तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे। त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असता त्यावेळेस सगळ्यांनीच तुमचा उदो केला पाहिजे असं तर समजायचं कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचं कारण नाही। त्याच्यामुळं त्यांना जे मनामध्ये आलं ते त्यांनी बोलून दाखवलं। अजित पवार यांच्या विरोधात विजय शिवतारे यांनी दंड थोपटल्याने बारामतीची निवडणूक तिरंगी होणार आहे।
मुख्यमंत्र्यांनी जरी शिवतारे यांची समजूत काढली असली तरी शिवतारे प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवण्याची तयारी करतायत. याआधीच हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे यांच्याशी असलेलं अजित पवार यांचं वैर सगळ्यांना माहिती आहे. त्यात विजय शिवतारे हे निवडणुकीला उभे राहिले तर त्याचा फटका सुनेत्रा पवार यांना बसण्याची शक्यता आहे. विजय शिवतारे यांचं आणि अजित पवार यांचं वैर हे देखील जुनं आहे. अजित पवारांनी जाहीर भाषणामध्ये शिवतारेंचा पराभव करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याच पद्धतीने अजितदादांनी त्यांचा पराभव देखील केला होता. त्यातच एक प्रकारे बदला घेण्याचा मानस आता शिवतारेंच्या वक्तव्यांमधून दिसून येतोय. आता अजित पवारांचे प्रवक्ते जर युती धर्माची आठवण करून देत असतील तर येत्या काळात निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. घोडं मैदान जवळ आहे. लवकरच याबाबतचं चित्र देखील स्पष्ट होईल. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.